कधी आसमानी तर कधी सुलतानी असे एका पाठोपाठ एक संकट जे आहे शेतकऱ्याचा पिच्छा सोडायला तयार नाही आहे। ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झाल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। सर्वात जास्त फटका हा कांदा पिकाला बसला आहे। त्याच्यातून अद्याप शेतकरी सावरलेला नसताना आता त्याला भाव घसरणीला तोंड द्यावं लागत आहे। गेल्या महिन्यात ऑक्टोबरच्या 19 तारखेला कांद्याला जो भाव होता तो प्रति क्विंटल 5,500पर्यंत होता। मात्र आता त्याच्यात मोठ्या प्रमाणात घसरण होऊन आज जो कांदा भाव आहे तो 1,500 ते 2,000च्या आत आलेला आहे। म्हणजे एका महिन्यात जवळपास 3,000 रुपयापेक्षा जास्त क्विंटल मागे घसरण झालेली आहे। त्याच्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी जो आहे तो मेटाकुटीला आलेला आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहे आणि विशेष म्हणजे शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी पण आहे। त्यांच्याकडून जाणून घेऊया का या भाव घसरणीमुळे त्यांना कसा फटका बसतो। काय सांगाल भाऊ, ही जी भाव घसरण झालेली कसं बघता याच्याकडे तुम्ही आणि काय कारण आहे? खरं तर शेतकऱ्यावर एक मोठा संकट आता यावेळेस तयार झालेलं आहे। यावेळेस पाऊस चांगला होता त्यामुळे उत्पादनही मोठ्या प्रमाणात येऊ लागलं होतं। शेतकऱ्यांना 15 दिवसापूर्वी 5,000 रुपये भाव मिळत होता, परंतु अतिशय कमी प्रमाणात आज रोजी 1,700 ते 1,800 रुपये कांदे जात आहेत आणि एका 15 दिवसामध्ये 2 ते 3,000 रुपये भाव कमी केले झालेले आहेत। या ठिकाणी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका इथे बसत आहे। याकरता मी केंद्र सरकारला विनंती करेल की तुम्ही जे 20% निर्यात शुल्क आहे हे कमी केलं पाहिजे, 0 केलं पाहिजे। आणि निर्यात शुल्क ज्यावेळेस कमी होईल म्हणजे तो शेतकऱ्याला कांदा हा कमीत कमी 3,000च्या पुढे विकला जाईल आणि त्याला काहीतरी त्याचं उत्पादन खर्च तरी निघेल। या देशाचे जे कृषी मंत्री आहेत शिवराजसिंह चौहान आपले इंदोरकडचे आपल्या महाराष्ट्र लगत आहेत, त्यांना या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे काय हाल आणि अपेष्टा आहे हे माहीत आहे। म्हणून त्यांना विनंती करेल की तात्काळ हे निर्यात शुल्क आहे हे कमी करा, 0 करा, म्हणजे शेतकऱ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल। आज हा जो धोरण आहे निर्यात कधी बंद होते कधी खुली होते, याचा परिणाम कांदा निर्यातीवर किंवा शेतकऱ्यांवर कसा होतोय? या सरकारच्या निर्यात धोरणाबाबत जी काही उदासीनता आहे, धरसोड वृत्ती आहे ह्या निर्यातीबाबत, याचा फटका सतत शेतकऱ्याला बसत आहेत। कारण सरकारचे नेहमी धोरण असतं का शहरी भागातील लोकांना हा कमी प्रमाणात कमी पैशामध्ये कांदा खायला मिळाला पाहिजे। ठीक आहे, काही अडचण नाही, परंतु शेतकऱ्यालाही त्याचं उत्पादन तर खर्च मिळाला पाहिजे आणि हे जे निर्यात धोरण आहे सतत चालू ठेवलं पाहिजे। हे बंद धोरण जर ठेवलं किंवा त्याच्यावर जर निर्यात शुल्क आकारला तर निश्चितच याचा तोटा हा शेतकऱ्यांना बसतो आणि शेतकऱ्यांना त्याचं आर्थिक नुकसान सहन करावं लागतं। तुम्ही किती कांदा लावला असता आणि आता जे कांद्याला एकरी किती खर्च येतो आणि हे जे संकट येत आहे तुम्ही कसं तोंड देता याला? सध्या बघितलं कांद्याला एकरी 70 ते 60,000 रुपये खर्च येतो आणि कांदा उत्पादन काढताना असे नैसर्गिक फटके बसतात। आसमानी सुलतानी आता अतिवृष्टी झाली, अतिवृष्टीमध्ये माझ्या मते 30 ते 40% उत्पन्न आलं। 30-40% उत्पन्नामध्ये खर्चसुद्धा निघत नाही या भावामध्ये। माझ्या मते 3 ते 3,500-4 हजार जो भाव होता 7-8 दिवसापूर्वी त्याच्यामध्ये शेतकऱ्याचा खर्च तरी निघायचा, पण आता 1,800 ते 2,000 अशा भावामुळे शेतकऱ्याचा खर्च निघत नाही। त्याच्यामुळे शेतकरी फार खचलेला आहे। केंद्र सरकारने याच्यात लक्ष घालून, खास करून कृषी मंत्र्यांनी लक्ष घालून निर्यात शुल्क कमी करून कांद्याला चांगला भाव भेटेल अशी कृषी मंत्र्याकडून आम्ही अपेक्षा ठेवतो। एकरी खर्च जो आहे तो कसा म्हणजे वाढतोय? म्हणजे बियाणे, औषधं, तुम्हाला वीज जी आहे ती दिवसा मिळते आहे का? काय तुम्हाला संकटांना तोंड द्यावं लागतं? आता सुरुवात जर केली तर कांदे लागणीपासून कांदे लागणीला 12,000, औषधाला 12,000, रासायनिक खताला 12,000, निंदणीला 12,000 समजा, आणि कापणीला 12,000, मशागत वेगळीच आहे, म्हणजे 60-70 हजार रुपये असा खर्च जातो। त्याच्यामध्ये वीज महामंडळाच्या विजेचा लपंडाव कायम चालू असतो, रात्रीच आम्हाला पाणी भरावं लागतं कांद्याला। अशा पद्धतीनं शेतकरी एकदम शेतकरी हैराण झालेला आहे। याच्यातून शेतकऱ्यांना मार्ग काढण्यासाठी कांद्याला 3 ते 3,500 भाव असला तरच शेतकरी जगू शकेल, नाही तर शेतकरी उद्ध्वस्त होऊन जाईल। नाशिक जिल्ह्यात कांदा आणि मका हा नगदी पीक मानला जातो आहे। मग जर कांद्याला चांगला भाव मिळत नसेल तर शेतकरी दुसरा पर्याय का शोधत नाही? आज या ठिकाणी असं सांगावंसं वाटतं की कांदा एकमेव असं एक उत्पन्न आहे की त्यापासून शेतकऱ्यांना 2 रुपये उपलब्ध होतात। त्यामुळे मला असं वाटतं की कांदा हा एकमेव इथला आहे शेतकऱ्यांचं एक हे झालेलं आहे। आणखी काय तुम्हाला काय संकट असतं, काय तुमची अपेक्षा आहे? शेतकऱ्यांना खूप संकट असतात, आसमानी असतात,
त्यात शेत व्यापारी इथं मार्केटला कांदा आणला, त्यामध्ये असा 2 दिवसात भाव गडगडतात, त्यामुळे खूप मोठे संकट शेतकऱ्यावर आहेत. बाबा, शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतंय? कांद्याला चांगला भाव मिळतोय का? तुम्हाला परवडतोय का? काय परवडला आहे? असा भाव जर भेटला तर काय परवडणार आहे? जे खर्च झालेला आहे शेतकऱ्याचा तो खर्चसुद्धा निघत नाही ना, तो काय परवडणार आहे? काय अपेक्षा? शासनाने मग निर्यात खुली करून कांद्याला हमी भाव द्यावा अशी शेतकऱ्याची अपेक्षा आहे. किती खर्च येतो बाबा एकरी तुम्हाला? किती कांदे लावले? तरी 60-70 हजार रुपये खर्च येतो एकराला. आता तुम्ही किती कांदे लावले होते आणि त्याच्यात उत्पन्न किती निघालं आहे? अतिवृष्टीचा कसा फटका बसला तुम्हाला? आता वृष्टीचा असा फटका बसला. 3 एकर कांदे लावलेले, 3 एकरामध्ये मी जवळजवळ 30-31 क्विंटल कांदे विकले फक्त. किती अपेक्षित होतं? अपेक्षा तसे तर गण जवळजवळ 9-10 ट्रॅक्टर निघायला पाहिजेत, पण आज 2च ट्रॅक्टर निघले. 2 बी नाही, 1च ट्रॅक्टर निघला असं म्हणायला हरकत नाही. माझ्यासोबत बोलण्यासाठी किसान सभेचे प्रतिनिधी पण आहे. त्यांच्याकडून जाणून घेऊया का हे जे भाव कोसळतोय किंवा हे जे निर्यातीचा धोरण आहे या बाबतीत त्यांचं काय म्हणणं आहे आणि त्यांची जे भाव कमी होतात याच्यात त्यांची काय भूमिका राहणार आहे. काय म्हणाला तुम्ही? किसान सभा नेहमी वेळोवेळी शेतकऱ्यांची आवाज उठवतोय. आताही कांद्याचे भाव कोसळलेले आहे. काय तुम्हाला केंद्र सरकारकडून अपेक्षा आहे? सर्वात महत्त्वाचं, केंद्र सरकारला वारंवार आम्ही सांगतो की निर्यात खुली करा. कारण ज्यावेळेस थोडेफार कांद्याचं प्रमाण कमी होतं, भाव वाढले म्हणजे काही सगळ्या शेतकऱ्यांना पैसे मिळतात असं नाही. 20 गुंठ्यामध्ये फक्त 4-5 क्विंटल कांदे निघू राहिले सध्या, आणि याच्यामध्ये काय करणार शेतकरी? केंद्र सरकारने सर्वात महत्त्वाचं निर्यात खुली केली पाहिजे. दुसरी गोष्ट, जेव्हा मार्केटमध्ये आवक वाढते म्हणजे नग दिसतं फक्त, परंतु माल नसतो त्याच्यामध्ये. आता प्रत्येक ट्रॅक्टरमध्ये जर बघितलं 5 क्विंटल 10 क्विंटल याच्यापेक्षा जास्त कांदे नाही. आणि अशा वेळेस काय करतात व्यापारी? हे शेतकऱ्यांना वेठीस धरतात. नग वाढले म्हणून लगेच व्यापारीसुद्धा या भाव कमी करून टाकतात, कारण त्यांना त्यांचा स्वार्थ बघायचा असतो. याच्यामध्ये केंद्र सरकार, व्यापारी या दोघांच्या याच्यामध्ये शेतकऱ्याचं मरणूक होतं आहे, आणि हे आम्ही सहन करणार नाही. कारण शेतकरी हा मुलापेक्षा जास्त प्रेम लावून हा कांदा उत्पादन करतो. एकरीमध्ये 70 ते 75 हजाराच्या वर खर्च येतो, परंतु जेव्हा उत्पन्न येतं हातामध्ये, जेव्हा पैसे घ्यायची वेळ येते तेव्हा 30 हजाराच्या आतमध्ये जर एकरीमध्ये उत्पन्न येत असेल तर शेतकऱ्यांनी करायचं काय? आत्महत्या वाढण्याचं कारण फक्त मेन म्हणजे शेतकऱ्यांना जो उत्पन्न घेताना जो खर्च आहे तो खर्च पूर्ण मिळत नाही. केंद्र सरकार म्हणतं की आम्ही शेतकऱ्यांचे वाली आहोत. कुठल्या शेतकऱ्यांचे वाली आहोत तुम्ही? एका बाजूला लाडकी बहीणसारखी योजना आणतात, परंतु त्याच लाडक्या बहिणीच्या घरामध्ये त्या लाडक्या बहिणीचं कुंकू जर कधी तिच्या कंपावर राहणार नसेल, तो शेतकरी जर जगणार नसेल, तर त्या लाडक्या बहिणीला प्रेम देऊन काय उपयोग आहे? 1000-1500मध्ये काही होत नाही. तर आमच्या 1000-1500 न देता आमच्या शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे. किमान कांद्याला 3000 रुपये हमीभाव मिळाला पाहिजे, ही आमची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे. परंतु एका बाजूला खतांचे भाव वाढतात, एका बाजूला बियाण्याचे भाव वाढतात, एका बाजूला डिझेल पेट्रोलचे भाव वाढतात, परंतु आमच्या कांद्याला भाव मिळत नाही. का मिळत नाही? कृषी मंत्री त्यांना मामा म्हणता. शिवराज सिंग चौहान यांनी पूर्ण MP त्यांना मामा म्हणता, परंतु आम्हाला बी तुम्हाला मामा म्हणायची आम्हाला प्रेम वाटतं, परंतु तुम्ही आमच्या कांद्याला हमीभाव मिळाला पाहिजे. केंद्र सरकारने जर कधी एवढ्या 2 दिवसामध्ये कांद्याच्या संबंधामध्ये जर कधी निर्णय घेतला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकरी एक केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरतील, ही किसान सभेच्या वतीने चेतावणी देतो. पण एक असं आहे ना का जेव्हा भाव कोसळतात तर शेतकरी संकटात सापडतो, भाव वाढले तर ग्राहकांची ओरड होते. मग केंद्र सरकारला किंवा राज्य सरकारला दोन्हींना सांभाळावं लागतं. खाणाऱ्यांची चिंता करावी लागते, पिकवणाऱ्याची चिंता करावी लागते. याच्यात तोडगा काय निघाला पाहिजे? म्हणजे खाणाऱ्यांची चिंता केली तर निर्यात बंदी केली जाते, शेतकऱ्यांची चिंता केली तर निर्यात खुली करावी लागते. मधले जे दलाल आहे किंवा जे भाव वाढतो आहे किंवा आजही जो भाव आहे, मोठ्या शहरात आजही 50 ते 60 रुपये किलो कांदा आहे, मात्र शेतकऱ्यांकडून हाच कांदा 8 ते 10 रुपये किलो किंवा 5 ते 7 रुपये किलो विकला जातो आहे. याला ही जी चेन आहे याच्यात कसं बघताय तुम्ही? याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त कांदा भाव वाढल्यानंतरच ओरड होते ना. डिझेलचे भाव वाढले, ओरड झाली नाही. दारूचे भाव वाढले, ओरड झाली नाही. अनेक प्रकारचे भाव वाढतात, तेव्हा का ओरड होत नाही? फक्त शेतकऱ्याचा माल जेव्हा मार्केटमध्ये जातो आणि तेव्हाच काय यांचं आर्थिक बजेट कोलमडतं.
आमचं म्हणणं असं आहे की शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव द्या ना 3,000 रुपये. कसं काय मग बजेट कोलमडल? याच्यामध्ये व्यापारी इथून घेतो 10-12 रुपयांनी, तिकडे विकतो 6-7 रुपयांनी, आणि त्याच्यामध्ये परत किरकोळ जे व्यापारी आहेत ते 7 रुपये 8 रुपये किलोने भाव विकतात. मग याच्यामध्ये केंद्र सरकारने लक्ष देण्याची गरज आहे. आम्हाला ते कोण पैसे कमवतो हे महत्त्वाचं नाही, आमच्या पदरात किती पैसे पडतात हे महत्त्वाचं आहे. आम्हाला आमच्या शेतकऱ्याचा जो नांगरणीपासून तर कापणीपर्यंत आणि मार्केटपर्यंत आणण्यापर्यंत जो वाहतुकीचा खर्च, हा खर्च निघून आम्हाला त्याच्यावर 50% रक्कम वाढीव मिळाली पाहिजे, ही आमची प्रामाणिक भूमिका आहे. आणि प्रत्येक वेळेस सरकार ज्यावेळेस निवडणुका येतात मग तिथे देशाचे पंतप्रधान येतात आणि सांगता की मैंने आपका प्याज बहुत खाया है. तुम्ही आमचेच आहे, आम्ही तुम्हाला दूरचे म्हणत नाही, कारण तुम्ही पंतप्रधान म्हणजे पूर्ण देशातल्या शेतकऱ्यांचे आहात आणि शेतकऱ्यांची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. कांद्याला हमीभाव मिळालाच पाहिजे, हा आमची भूमिका आहे. आता तुम्ही म्हणतात बाकीच्या मालाला MSP देता, कुठं देताय? मक्याला कुठं भाव आहे? 1900-2000 रुपये विकता, 2200-25 रुपये मक्याची MSP आहे, परंतु मिळते का? नाही मिळत. तर मार्केट कमिटीने त्यांचे गुन्हे दाखल केले पाहिजे व्यापाऱ्यांवरती. का आमच्या मक्याला मग भाव मिळत नाही? का आमच्या कांद्याला भाव मिळत नाही? फक्त शेतकऱ्यांचा माल आला की तेव्हाच भाव कमी करायचे. आणि ज्यावेळेस का यांच्याकडं गहू असेल, गव्हापासून पार्लेजी मिळवता, पार्लेजी बनवल्यानंतर त्याला 5 रुपयेचं एवढाच पुढं येतो, त्याच्यात 5 बिस्किट येतात. मग त्यावेळेस का त्यांच्या सरकारचं कंट्रोल राहत नाही? आमची एकच भूमिका आहे, शेतकऱ्याच्या कांद्याला हमी भाव मिळाला पाहिजे. आणि आत्ताचं जे परिस्थिती शेतकऱ्याची, कांद्याचा जो भाव दर पाडले गेलेले, हे भाव उद्यापासून आणि आज दुपारपासूनच हे भाव वाढले पाहिजे, नाही तर आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. हा जो एकूण प्रकार आहे तो तुमची मुख्य मागणी काय आहे? केंद्र किंवा राज्य सरकारकडून तुम्हाला काय अपेक्षा वाटतं? आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी शासनाने काय ठोस निर्णय घेतला पाहिजे? माझं एकच म्हणणं आहे की प्रथम निर्यात शुल्क झुरूक 0वर करावे, जे 20% आहे ते, आणि याला एक हमी भाव ठरवून द्यावा. आणि त्या हमी भावापेक्षा जर कांदा कमी विकला गेला तर त्याची जी मधली फरकाची रक्कम आहे ही दर महिन्याला शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करावी, जी की हे जे भारताचे कृषी मंत्री आहेत यांनी मध्य प्रदेश सरकारमध्ये ही योजना राबवलेली होती. त्यांनी त्यांच्या राज्यासाठी मुख्यमंत्री असताना जर राबवलेली होती अशी योजना, तर ही भारतासाठी का राबवू नये असे मी त्यांना विनंती करतो. आणि हमीभाव ठरवून द्यावा आणि ज्या किमतीला जो माल देईल त्याचा फरक हा शेतकऱ्याला दर महिना त्यांनी अदा करावा, ही त्यांना मी विनंती करतो. एकूणच आपण पाहिलं असेल का कांद्याचे भाव जेव्हा कोसळतात तेव्हा शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडतो. त्याला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने निर्यात धोरण जो आहे तो बदलावे आणि कधीही निर्यात बंदी करू नये. आणि दुसरं असं का जे शेतमाल आहे त्याला हमी भाव दिलं तरच शेतकरी जगल, असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. बबू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड.